हॅलो, कसे आहात सगळे? तर मी आज पुण्यात गेले होते आणि इराने मला पाहिल्या विचारायला लागले, की दाजी कुठे आहेत? म्हणजे ती धीरजला विचारत होती आणि गेले जशी मी तिकडे पोहोचले, की तिने त्यालाच विचारलं. कारण तो तिच्यासोबत खेळतो आणि ती थोडीशी अटॅच आहे त्याच्यासोबत, माझ्यासोबत पण. आणि त्यानंतर मग मी श्रुतीकडे गेले. श्रुती वर बसलेली होती आणि ही आहे श्रुती, माझ्या मामांची छोटी मुलगी. आणि तिला काही कपडे वगैरे खरेदी करायचे होते, त्यामुळे मग तिला घेऊन आम्ही MG रोडला गेलो होतो. सोबतच टुकटुक पण होता, कारण टुकटुकला घरी एकटं सोडायला नको वाटलं आणि खूप वेळासाठी बाहेर होतो, त्यामुळे मग त्याला घेऊनच बाहेर आलो. त्यानंतर मग मामींना, अपेक्षाला, इराला बाय केलं आणि श्रुती आणि आम्ही MG रोडला पोहोचलो. तिकडे गेल्यानंतर भूक लागली होती, तर सगळ्यात आधी आम्ही खाल्ला कॅम्पचा बर्गर, कारण खूप दिवस झाले हा बर्गर खाल्लेला नाही आहे. आणि लकीली श्रुतीला पण तो आवडला. त्यानंतर मग शॉपिंग करायला चालू केली आणि शॉपिंगमध्ये म्हणजे मी भरपूर गोष्टी बघत होते, पण तिचीच शॉपिंग करायची होती माझ्यासाठी, मला काही घ्यायचं नव्हतं. खरं तर तुम्ही सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे मला शॉपिंगची खूप गरज आहे असं मला कळालं आहे. म्हणजे माझं ड्रेसिंग तुम्हा सगळ्यांना कोणालाच आवडत नाही आहे, हे सुद्धा माझ्या लक्षात आलं आहे. आणि इवन मलाही असं कधी कधी वाटतं की मी असं ड्रेसिंग नाही केलं पाहिजे, पण काही वेळा असं होतं ना की आपण त्याच कपड्यांमध्ये कम्फर्टेबल असतो. त्यामुळे मग मी तेच कपडे वेअर कर. पण आता मला थोडंसं ड्रेसिंग आणि माझं हेअर्स चेंज करायची खूप गरज आहे असं लक्षात आलेलं आहे आणि मी ते लवकरच करणार आहे. मग त्यानंतर आम्ही काही टॉप्स घेतले आणि हा जो व्हाईट कलरचा टॉप आहे ना माझ्या हातातला, तो मला खूप जास्त आवडला होता. मी श्रुतीला सांगितलं की तू हा टॉप घे, कारण तिला पण तो खूप सुंदर दिसत होता आणि बऱ्याचशा व्हरायटीज होत्या. आणि खरं तर खूप स्वस्त कपडे मिळतात, सगळ्यांना माहितीच असेल MG रोड खूप स्वस्त आहे. आणि त्यानंतर आम्ही हे सुद्धा बघत होतो. तिला मी विचारलं होतं की तुला घ्यायचं का, पण नंतर ती नको म्हणाली. आणि खरंच खूप क्यूट वाटत होतं, पण इतका काही यूज आहे असं वाटत नाही. पण ते फक्त असं दिसायला छान दिसतंय आणि लोक घेत पण असतील. त्यानंतर मग काही इयरिंग्स बघितले आणि मला पण कसं सवय नाही आहे जास्त इयरिंग्स वगैरे चेंज करण्याची. मी एकच प्रकारचे इयरिंग्स घालते आणि कधी कधी तर ते पण नसतात. आज पण मी विसरले म्हणजे माझ्याकडे एकच इयरिंगचा पेअर आहे आणि तोच मी रोज वेअर करते आणि कधी कधी तो काढून ठेवते. आणि तसंच मी काढून ठेवला होता आणि तो आता बरेच दिवस झाले मला सापडत नाही आहे, त्यामुळे मग मी घालतच नाही. असं आहे. त्यानंतर मग तिच्यासाठी जीन्स घ्यायच्या होत्या आणि श्रावणी आली होती. त्यावेळेला श्रावणीने भरपूर शॉपिंग केलेली, त्यामुळे श्रुतीला पण शॉपिंग करायची होती. तिला जीन्स पाहिल्या आणि एक जीन्स तिला आवडली, मग मी तेवढा एक जीन्स घेऊन टाकली. त्यानंतर मग आम्ही दुसरीकडे गेलो आणि बरेचसे असे छान छान व्हरायटी होत्या कपड्यांच्या. श्रावणी आली होती तेव्हा एवढ्या व्हरायटीज नव्हत्या. आता श्रुती आले तर खूप जास्त व्हरायटी आहेत. आणि ही ब्राऊन कलरची जीन्स तिला आवडली होती, तिला आवडली नव्हती पण मला आवडली होती. पण नंतर मग ती म्हटली ही नको, थोडीशी डार्क हवी आहे, म्हणून मग आम्ही थोडं पुढे गेलो. इकडे गेल्यानंतर मला एक ब्रेसलेट्स खूप आवडले होते, पण हा खूपच महाग देत होता, त्यामुळे मग मी काही घेतलं नाही. आणि दुसऱ्या दिवशी परत MG रोडला गेले आणि ते इतकं डोळ्यात बसलं होतं, इतकं छान वाटत होतं. मी लवकरच ते वेअर करेन आणि तुम्हाला दाखवेल सुद्धा. ते इतकं छान वाटत होतं तर मला असं कंट्रोलच झालं नाही. मग दुसऱ्या दिवशी मी परत गेले आणि 50 रुपयांनी महाग घेऊन आले. असं असं माझ्यासोबत नेहमी घडतं. आणि तुमच्यापैकी बरेच जण असं विचारत आहेत मला की तुला यूट्यूबचा पेमेंट आला का, किती आला, किती मिळाला तुला यूट्यूबचं पेमेंट. तर हो, मला यूट्यूबचं पेमेंट लास्ट मंथ आलेलं आहे आणि आता माझं सेकंड पेमेंट येईल. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा माझं पेमेंट येईल तर मी तुम्हाला ते नक्कीच शेअर करेन. तर यूट्यूबचा असा काही क्रायटेरिया असतो की अमाऊंट आपण सांगू शकत नाहीत असं मला कळालं आहे. मी अमाऊंट नाही सांगत, पण मी अशी एक एक्झॅक्ट वस्तू सांगते. बरेच जण फोन्स वगैरेबद्दल सांगत असतात की हा फोन, तो फोन, पण माझ्या मते फोन्सचं प्राईस चेंज होत असतील आणि असं असू शकतं की फोनचे प्राईस चेंज होतात, रोज कमी होतात, कधी जास्त होतात. मी असं एक प्रोडक्ट सांगते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली मला किती पेमेंट मिळालं आहे. तर गुची फ्लोराचा गॉर्जियस ऑर्चिड असा परफ्यूम आहे. येलो कलरची बॉटल आहे ती. आणि सध्या नायकावर त्याचं 100 mlचं जेवढं प्राईज आहे ना, तुम्ही बघू शकता ऑनलाईन गुगलवरती सर्च करून, किंवा तुमच्याकडे नायका ॲप असेल तर त्याच्यावर नायकावरती 100 mlची जी बॉटल आहे त्याचं जेवढं प्राईज आहे ना तेवढं पेमेंट मला या मंथमध्ये मिळालं होतं. आणि इथून पुढे मग ते काय असेल ते व्ह्यूजप्रमाणे मिळत जातं. तर मी एकदम ॲक्युरेट अमाऊंट तुम्हाला सांगितलेली आहे आणि तेवढं पेमेंट मला मिळालं आहे. मी खूप हॅपी होते आणि मी खूप आधीच हा व्हिडिओ करणार होते, पण झालं असं की
मी ऋतुजाकडे गेले होते आणि तिकडे गेल्यानंतर पण असं झालं की भरपूर वेगळे व्हिडिओज होते आणि मला ते आधी पोस्ट करायचे होते, कारण माझा मोबाईल स्टोरेजचा खूप जास्त प्रॉब्लेम देतो आहे. सो त्यामुळे मग मी ते पण नाही सांगू शकले आणि आता मी पूर्ण रिलॅक्स झालेले आहे. सो मी आज विचार केला की तुमच्यासोबत शेअर करावं की मला पेमेंट किती आलं होतं आणि तुम्ही सगळे खूप जास्त आतुरतेने वाट बघत होते की ते पेमेंट किती आहे सांगावं आणि तुम्हाला पण तसं स्टार्ट करता येईल व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठी. सो मला तेवढा पेमेंट आला होता. तर शॉपिंग वगैरे करून आम्ही घरी गेलो मावशीकडे आणि तिकडे गेल्यानंतर थोडंफार जेवण केलं, कारण मावशी खूप जास्त फोर्स करत होती. त्यानंतर मग मामी पुढे गेल्या आणि श्रुतीला घेऊन आम्ही धीरज आणि मी गाडीवर छत्रपती शिवाजीनगरकडे सोडवायला गेलो. त्यानंतर तिला गाडीत बसवलं आणि आम्ही घरी आलो. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.